नमस्कार, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर। मी आज एका विशेष अशा एका व्याधीवरती बोलणार आहे। तर तुम्हाला खरोखर हा व्हिडिओ आवडेल, कारण खूप लोकांची मागणी आहे। खूप लोक मला सांगतात की तुम्ही मूळ व्याधीवरती असा स्पेशल व्हिडिओ कोणता टाकलेला नाही। आणि सध्या बघायला गेलं तर मूळ व्याधीचं खरंच खूप प्रकरण हे वाढत चाललेलं आहे। बऱ्याच लोकांना मूळ व्याधीचा त्रास आहे आणि मूळ व्याध म्हटलं की ते सांगायचंही अवघड आहे आणि सहन करायचंही अवघड आहे। अशा पद्धतीचं असल्यामुळे आणि महिलांच्या मध्ये तरी असून सुद्धा ते सांगता येत नाही। कोणत्याही डॉक्टर पर्यंत इतक्या मोकळ्या मनानं बोलता येत नाही कुणालाही। म्हणजे महिलांचं बघितलं तर घरी सुद्धा नीट सांगू शकत नाहीत। आणि या व्याधीमध्ये या आजारामध्ये खरंच खूप त्रास होतो। यात जर बघितलं तसं जर रक्ती मूळव्याध म्हणतो आपण, ज्याच्यातून रक्त फार वाहतं, असा रक्त जाणारा जर मूळव्याध जर झाला तर खरोखर खूप म्हणजे खूप त्रस्त आणि खूप त्रास होतो। मेन म्हणजे कसं असतं की रक्त जात असल्यामुळे शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी व्हायला लागतं। त्याचबरोबर लिव्हरवरती पण त्याचे परिणाम दिसायला लागतात। त्याचबरोबर चेहऱ्यावरती चेहरा काळवंडला जातो, ओठ सुकले जातात, ओठच काय पूर्ण बॉडी सुद्धा सुकली जाते आणि याच्यातून विकनेस हा फार येतो। आणि फक्त म्हणजे मोशनची जागाच नाही तर पूर्ण पाठीमागची बॅक साईड पूर्ण दुखायला लागते आणि ज्यातून माणसाला कणकण येते, ज्यातून माणसाला टेम्परेचर येतं, जे सांगता न येण्यासारख्या गोष्टी आहेत। अशा खूप साऱ्या गोष्टी होतात। आता हे मूळव्याध म्हणजे काय नेमकं आपण थोडंसं समजून घेऊया। मूळव्याधीसाठी काय असतं की मूळव्याध म्हणलं की आपल्याला वाटतं की मूळव्याध मला कशामुळे झालं काय माहीत नाही काय। तर मूळव्याध होण्यापाठीमागं सुद्धा सध्याचं बघितलं खाणं पिणं खूप आहे। हे काय होतं की खाणं पिणं, अपचनाचे त्रास, अपचनामुळे त्याचा परिणाम आपल्या आतड्यांवरती व्हायला लागतो। लहान आतडी, मोठी आतडी, त्याचबरोबर स्टमक डिओनियम म्हणून याच्यापासून सुरुवात होते आणि अशा पद्धतीने ते वाढत वाढत आतड्यांच्या पासून सगळ्या पोटांपासून सगळी पचन संस्था सगळी डिस्टर्ब करून टाकतं आणि खालेलं अन्न नीट पचत नाही। नीट न पचल्यामुळे पोटविकार सुरू होतात। जसजसे पोटविकार सुरू होतात तसतसं बद्धकोष्ठता वाढायला लागते, गॅसेस वाढायला लागतात पोटांमध्ये। ह्याचे दुष्परिणाम, गॅसेस जर वाढले, पास झाले तर ठीक आहे, नाही पास झालं तर त्याचा वरती हृदयावरती सुद्धा त्याचा साईड इफेक्ट व्हायला लागतो, प्रेशर यायला लागतं। आणि जसं गॅस नाहीच पास झालं तर त्याचा कुठं नाही कुठं थोडा का असना प्रेशर किंवा थोडा का असना त्याचा अपाय हा किंवा त्याचा दुष्परिणाम हा आपल्या खाली मूळव्याधीकडे व्हायला लागतो, आपल्या शीच्या जागेकडे म्हणजेच आपल्या मोशनच्या जागेकडे व्हायला लागतो। एक पोर्टल व्हेन्स असते जी तुम्हा आम्हा सगळ्यांकडे असते आणि काय होतं की ह्याच्यावरती जर समजा प्रेशर पडायला लागलं, आपण मोशनला गेलो, प्रेशर द्यायला लागलो तर 100% या पोर्टल व्हेन्समुळे जसं जसं प्रेशर वाढत जाईल तसतसं मूळव्याधीचा कोंब यायला लागतो। आणि जसजसा मूळव्याधीचा कोंब यायला लागतो तसतसं हळूहळू काही व्हेन्स असतात त्या लीक होतात, त्यातून रक्त येतं। पुढं जाऊन बऱ्याच लोकांना कसं आहे की शीच्या जागेच्या बाजूला होल सुद्धा पडतं। बऱ्याच लोकांना हे वाढत वाढत गेलं हीटमुळं, किंवा हे अंगावरती बरेच लोक काढतात बघा, सांगण्याचं लज्जा उत्पन्न होते म्हणून हे लोक बोलत नाहीत, लाजे खातर बोलत नाहीत। आणि पुढं जसजसं हे वाढत जाईल, जसजसं ह्याची तीव्रता होत जाईल, वाढत जाईल, हीट जशी वाढत जाईल तसतसं हळूहळू हे भगेंद्रकडे पोचायला लागतं। तर विनंती आहे, अशा व्याधीसाठी, अशा रोगासाठी कृपा करून सुरुवातीला लाजू नका, अंगावरती हे दुखणं काढू नका। हे दुखणं कॅन्सरपर्यंत सुद्धा तुम्हाला नेऊ शकतं का? हे दुखणं म्हणजे खरोखर खूप मोठं दुखणं आहे आणि याच्यातून आपल्याला जर सावरायचं असेल, आपल्याला जर व्यवस्थित छान प्रकारे जर समजा मेंटेन राहायचं असेल तर पहिली गोष्ट म्हटलं तर जास्त तिखट खाणं, जास्त तेलकट खाणं हे सगळं पहिलं कमी करा। गोड थोडं का असं आपण खाल्लं पाहिजे। दुधाचा उपयोग आहे, ताकाचा उपयोग आहे, दूध खाल्लं पाहिजे। किमान एका माणसानं पर डे दिवसातून 300 ml तरी दूध खाणं गरजेचं आहे। आम्ही फक्त चहातून घेतो, तर विनंती आहे चहापेक्षाही तुम्ही जर दूध डायरेक्ट घेतलं तर याच्यात खूप छान प्रकारे तुम्हाला रिलीफ मिळू शकते। बऱ्याच लोकांना बघा ताकाचा प्रयोग मी सांगतो, ताक सुद्धा ह्याच्यात खूप छान प्रकारे काम करतं। ताकापासून सुद्धा आपण म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित चालणे, व्यायाम व्यवस्थित करणे। हे कसं असतं की वाताचा प्रकार ऍक्च्युअली कसं आहे की वात जेव्हा वाढत जातो शरीरामध्ये तेव्हा हे सगळ्या घटना घडत जातात। वात जसजसा वाढत जाईल, वात हा कोणत्याही रिपोर्ट्समध्ये सहजासहजी सापडत नाही असं म्हणतात।
पण वाताचं प्रमाण वाढलं, वात वाढला की मग आपल्याला हे सगळे व्याधी वाढायला लागतात. पित्ताशयातले सगळे पित्ताशय डिस्टर्ब होऊन जातं, पित्त वाढायला लागतं, ॲसिडिटी वाढायला लागते आणि अपचन, चिकट अशा प्रकारे संडास व्हायला लागतं. आणि त्यावेळेस मात्र आपल्याला जे मोशनला वेळ लागतो तो वेळ म्हणजे आपल्याला मरण यातनांचा वेळ असतो. यमसदनी गेलेल्याच्या यातना आपल्याला भोगायला लागतील, अशा पद्धतीच्या सगळ्या त्या यातना असतात. म्हणून विनंती करतो की घरगुती उपाय, साधे उपाय आहेत, हे करत राहा. तोडकर संजीवनी सोबत नेहमी जोडून राहा, जेणेकरून कोणताही रोग हा एक दिवसाचा कार्यक्रम नसतो. हे कसं आहे की हे खूप दिवसापासून तुम्ही साठवत आलेलं सगळं असते. जेव्हा थोडक्यातच आहे तेव्हा तुम्ही हे उपचार करायला पाहिजे. थोडक्यात आहे तोपर्यंतच तुम्ही तोडकर संजीवनीमध्ये कॉल करा, घरगुती उपाय विचारून घ्या. म्हणजे तुम्हाला जास्त खर्चिक किंवा जास्त प्रकारे कुठल्याही प्रकारे यातना सहन करायची गरज लागणार नाही. किंवा तोडकर संजीवनी असो किंवा अन्य कुठं असो, कुठल्याही प्रकारे ऑपरेशन करायची गरज लागणार नाही. कुठं जाण्याची वेळ तुमच्या येऊ नये. परमेश्वर करो तुम्हाला कोणत्या दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये. बऱ्याच लोकांचं ऑपरेशन करून सुद्धा हे वाढलेलं प्रकरण खूप असतंय. ऑपरेशन करून सुद्धा ह्याला कोणत्याही प्रकारचा फरक न पडलेले लोक माझ्याकडे येतात आणि स्वतःच्या शरीराची चिरफाड करून घेणं हे एक प्रकारचं पाप समजलं जातंय माझ्या दृष्टीतून. कारण कसं आहे की हे आपल्याला जर आपल्याला थोडक्यात लक्षात येत असते तेव्हाच आपण ह्या मूळव्याधीसारख्या आजारांवरती घरगुती उपाय केले पाहिजेत. भीमसेनी कापूर याच्यात खूप छान प्रकारे उपयोगी पडू शकतो आपल्याला. भीमसेनी कापूर आहे ना, भीमसेनी कापूरची पावडर करायची. अगदी आपल्याला देशी कापूर सुद्धा म्हणतात बघा भीमसेनी कापूरला. तर तो कापूर घ्यायचा, त्याची पावडर करायची. एक पूर्ण पिकलेलं केळ घ्यायचं, ते साल काढायची त्याची आणि ते मधून चिरायचं आणि भीमसेनी कापूर त्यात असं थोडासा भरायचा आणि ते सकाळी अनाशेपोटी हे तुम्ही खाऊ शकता. हे खाल्ल्यानंतर किमान 7 दिवस, जास्तीत जास्त 21 दिवस हा प्रयोग तुम्ही करायचा. यामध्ये मूळव्याधीसाठी खूप छान प्रकारे, म्हणजे रक्त पडणारा असू दे किंवा कोंब असू दे किंवा जास्त दुखणारं मूळव्याध असू दे, हे तुम्हाला बऱ्यापैकी याच्यातून रिलीफ मिळू शकतं. लक्षात ठेवा, एक पिकलेलं केळ आणि त्याच्यात भीमसेनी कापूरची पावडर टाकून. त्याच बरोबरीनं अजून जर सांगायचं झालं, असंच केळ घ्यायचं, त्याच्यामध्ये तुरटीची बुकटी करायची कंप्लीट आणि ती बुकटी अगदी पाव चमचापेक्षाही कमी बुकटी तुम्ही त्या केळामध्ये टाकून हेही 2 ते 3 दिवस घेतल्यानंतर तुमची पचनसंस्था खूप छान प्रकारे चालते. चिकट मोशनला होतं ते ऑटोमॅटिक बंद व्हायला, तुम्हाला सॉफ्ट आणि छान प्रकारे मऊ असं मोशन व्हायला लागेल. त्याचबरोबर अजून नागदोन वनस्पती म्हणून आहे, कुठेही आपल्याला इकडं तिकडं सगळीकडे मिळते. तुम्ही कसं आहे की आता मी नेहमी सांगत आलोय की वनस्पतींची आमच्या इकडं नाव वेगळं असू शकतं, तुमच्या इकडं नाव वेगळं असू शकतं. नागदोन वनस्पती ही बागेमध्ये किंवा इकडे तिकडे कुठेही तुम्हाला इझी अवेलेबल होणारी आहे. तुम्ही गुगलवरती नागदोन वनस्पती टाकलात तर तुम्हाला त्याचं ते चित्र दिसेल. त्या चित्रानुसार तुम्ही हे नागदोन वनस्पती घ्यायची, त्याची 4 ते 5 पानं तुम्ही रोज चावून खायचे. हे जसं तुम्ही खायला लागाल, हे कमीत कमी 7 दिवस, जास्तीत जास्त 21 दिवस हा प्रयोग करायचा आहे. यामध्ये तुम्हाला खूप छान प्रकारे रिझल्ट जाणवेल. कोणत्याही प्रकारचं मूळव्याध असू दे, तुम्हाला ह्यामध्ये अगदी खूप छान प्रकारे म्हणजे यातून मुक्तता मिळू शकते. आणि हे जर तुम्हाला अगदीच नाही जमलं, काय करायला नाही जमलं, तर याच्यावरती साधा सोपा मार्ग म्हटला तर अर्शमुक्ता म्हणून तोडकर संजीवनीचं आम्ही टॅबलेट्स तयार केलेले आहेत. ह्या टॅबलेट्स तुम्ही घेऊ शकता. ह्या टॅबलेट सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 घेतल्यानंतर तुम्हाला खरंच खूप छान प्रकारे रिझल्ट येईल.